नमस्कार मंडळी, जय हरी माऊली. कसे आहे सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. काल एकादश होती, आज उपवास सोडायचा असेल आणि वाटत असेल काय काय स्वयंपाकात बनवू आणि खूप वेळ लागेल, तर हा व्हिडिओ न स्किप करता बघा. फक्त 20 मिनिटामध्ये मी इतके सारे पदार्थ बनवले आणि देवाला छान असं निवेद्याचं ताटसुद्धा केलं. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तर मी बाकीचं घरातलं काम आवरेसपर्यंत इकडे डाळ आणि दूध पहिलं गॅसवरती ठेवून दिलं होतं. छान डाळही शिजली आणि दूधही उकळलं होतं. मग हे दोन्ही साईडला करून ना आता स्वयंपाकाला सुरुवात केली. एकीकडं पातेलं आणि एकीकडं कढई ठेवून दिली. आता या दोन वस्तू तापेसपर्यंत इकडे मी 2 कांदे कट करायला घेतलेत, कारण आपल्याला बनवायचं आहे डाळ तडका, त्याचसोबत पनीर बुर्जी. म्हणून इकडे मी 2 कांदे छान बारीक बारीक कट करून घेतले. त्यावर इकडे माझं पातेलंसुद्धा तापत आले. आता पनीर बुर्जीमध्ये ना मी अर्धी शिमला मिरची टाकते. त्याने पनीर बुर्जी ना एकदम रेस्टॉरंटसारखी आणि इतकी चविष्ट लागते ना. तुम्ही अशी पनीर बुर्जी नक्कीच ट्राय करा. इकडे छान बारीक बारीक कांदे कट करून झाले. त्यानंतर ना इकडे पातेलेसुद्धा छान असे कडकडीत तापले. मग दोन्हीमध्ये तेल टाकून घेतलं, 1-1 2-2 चमचे आपल्या क्वांटिटीनुसार. त्यानंतर ना एका कढईमध्ये मी पनीर बुर्जी आणि पातेल्यामध्ये हे बनवणार आहे आपलं डाळ तडका. त्यासाठी ना इकडे मी मोठ्या मोठ्या हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्यात आणि डाळ शिजवताना मी टॅमॅटो टाकलं आहे. त्यामुळे मी तडक्यामध्ये नॉर्मलीच जिरा मोहरी आणि लसूण टाकणार आहे फक्त. इकडे पनीर बुर्जीसाठी मी कांदा आणि शिमला टाकून छान परतवायला ठेवले. आता हे लवकर परताव म्हणून त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ ॲड करणार आहे. आता याला छान परतवत असताना ना इकडे टॅमॅटोसुद्धा मी कट करून घेतला आहे. त्याचसोबत ना आता लसणाच्या कळ्या 2-4 सोलून लगेच मी डाळसुद्धा तडक्याला देणार आहे. लसूण सोलून ना ठेचण्याऐवजी चाकूने बारीक बारीक कट करून घेतला आहे मी इथंशी. आणि त्यानंतर ना त्यामध्ये लगेच तो तेलामध्ये टाकला आहे. तेल जास्तच तापलेलं आहे, त्यामुळे लगेच त्यामध्ये ना जिरं मोहरी आणि लांब मिरच्या कट करून टाकणार आहे. थोडासा कढीपत्तासुद्धा वॉश करून घेतला इथे मी. आणि छान असं जिरा मोहरी तडतडली, त्यामध्ये मिरच्या आणि कढीपत्ता टाकून थोडीशी हळद टाकून छान असं वरण फोडणीला दिले. आणि एक साईडला कांदा आणि शिमला मिरचीसुद्धा छान परतते. आता यामध्ये मीठ टाकल्यामुळे ना ते चांगलं परततच येतं आहे. त्यामध्ये थोडी हळद टाकली आणि टॅमॅटो टाकले. आता इकडे वरणाचा तडका रेडी झाला. लगेच त्यामध्ये शिजवलेली डाळ टॅमॅटो टाकून छान फेटून घेतली आणि त्यामध्ये सोडली. त्यानंतर ना इकडे टॅमॅटो, शिमला आणि कांदासुद्धा छान असा परतला होता. थोडंसं झाकण ठेवून अजून सॉफ्ट करायला ठेवलं आणि इकडे लगेच ना मी बारीक कोथिंबीर चिरायला घेतली. लागलीच इकडे लगेच वरणामध्ये कोथिंबीर सोडली आणि लगेच ना कढईवरचं झाकण काढलं, कारण यामध्ये टॅमॅटो मॅश झालं आहे का बघायचं होतं. तर खूप छान प्रकारे टॅमॅटो पण शिजला आहे. आणि मग त्यामध्ये ना मी लाल तिखट, हळद, मीठ वगैरे सगळं टाकलं होतं. थोडासा गरम मसाला वगैरे टाकलं आणि मग पनीरला ना छान मॅश करून या कढईमध्ये टाकलं. आता इकडे आपली पनीर बुर्जी पण रेडी आहे आणि वरणालासुद्धा उकळी येते एक साईडला. छान असं वरण आणि पनीर बुर्जी झाली. पनीरमध्ये ना थोडीशी कोथिंबीर टाकला आणि दोन्ही आयटम ना आपले फक्त 10 मिनटामध्ये रेडी झाले. आता हे दोन्हीसुद्धा रेडी झाले. त्यावर इकडे ना मी लगेचच तांदूळ धुवून घेतले आणि त्यामध्ये ना मीठ टाकून लगेच कुकर लावला भाताचा. आता हे दोन्ही पण पातेले उतरवून ठेवले. आता एक साईडला ना मी भाताचा कुकर आणि एक साईडला लगेचच ना गोडमध्ये मी दुधाची मस्त अशी शेव बनवणार आहे आपली स्वीटमध्ये. त्यासाठीच ना इकडे मी कुकर ठेवलं आणि हे सगळं साफ करायला घेतलं. त्यानंतर लगेच बाजूला ना गॅसवट्या वगैरे साफ करतच मी हा स्वयंपाक चालू केलेला आहे. आता इकडे बाजूचा गॅस पेटून ना यावरती एक छोटंसं पातेलं ठेवून देते, कारण शेव ना पातेल्यामध्येच बनवते. कारण मसाल्याच्या भांड्यांमध्ये ना कधीच गोड पदार्थ बनवू नये, त्याने ना चव जाते जेवणाची. त्यासाठी इकडे ना मी काजू बदामचं पाकिट आणलं होतं. मग ते काजू बदाम काढले आणि छान बारीक बारीक कट करून घेतले. पातेलं तापत आलं होतं. मग त्यामध्ये ना एक मोठा चमचा भरून तूप टाकलं आणि त्यामध्ये ना काजू बदाम मनुके छान परतवून घेतले. त्याचसोबत ना मी जी शेव बनवायला शेव आणली ना त्यामध्ये ही शेव भाजलेली नाही, कच्ची आहे. त्यामुळे ती शेवसुद्धा मला काजू बदामासोबत चांगली परतवून घ्यायची होती. त्यासाठी मी इथे लागणारी
जेवढी आपल्याला लागते क्वांटिटीनुसार तेवढी शेव टाकून ना छान परतवून घेतलं. आता इकडे आपली शेवसुद्धा परतवत होती, त्यावर म्हटलं चला पीठसुद्धा मला मळायचं आहे. छान असं इकडे परतणं चालू होतं. मग तेवढ्यात ना माझं बाकीचं परीकडे बघणं चालू होतं आणि घरातही चालू होतं. म्हटलं चला पीठ मळून घेऊयात, कारण ही शेव स्लो गॅसवर छान खरपूस अशी मला भाजायची होती. इकडे लगेच मी पीठ घेतलं आणि पीठ मळायला घेतलं. आता हे सगळ्या स्वयंपाकात 20 मिनटामध्ये होणारी स्ट्रिक तुम्हाला तर समजलीच असेल. लगेच 2-2 गॅसवरती इतका छान प्रकारे 20 मिनटामध्ये इतका सुंदर स्वयंपाक मी बनवायला सुरुवात केली होती आणि खरंच तो झाला पण खूप चविष्ट होता. काहीच घाईमध्ये बनवला नाही आहे. एकदम नॉर्मली आपण जसं बनवतो तशाच प्रकारे चालू होतं. इकडे शेव चांगली परतली, मग त्यामध्ये दूध टाकलं आणि शिजायला ठेवून दिलं. छान अशी आपली इकडं खमंग अशी वास सुटलेली दुधाची शेव रेडी झाली. त्यामध्ये विलायची पावडर आणि थोडीशी साखर टाकली आणि छान अशी उकळायला ठेवून दिली. त्यावर इकडे पिठाचा गोळा लावून घेतला आणि त्याचसोबत ना लगेच मला चपात्यासुद्धा लाटायच्या होत्या आणि देवाला ताटसुद्धा निवदाचं करायचं होतं आणि बाकीच्यांनासुद्धा आम्हाला उपवास सोडायचा होता. आता स्वीटमधली ही शेव इतकी छान प्रकारे रेडी झाली होती ना, इतकं मस्त असं त्याला टेक्स्चरसुद्धा आलं होतं. आणि लगेच हे सुद्धा पातेलं मी उतरवून एक साईडला ठेवलं आणि इकडे ना लगेच तवा गरम व्हायला ठेवला. तवा गरम होईपर्यंत लगेच पिठाचा गोळा नरम करून घेतला आणि मग म्हटलं चला पोळ्या लाटायला घेऊयात. आता आपल्या घरी कितीही पाहुणे आले ना, आपण बिलकुल घाबरायचं नाही. अशा प्रकारे 20 मिनटामध्ये आपण पाहिजे असे आयटम बनवू शकतो. आता तुम्हाला वाटत असेल माझ्यात क्वांटिटी थोडी कमी आहे. क्वांटिटीचं काहीच राहत नाही. आता ऑप्शनला कसं राहतं, आपण किती जरी पदार्थ बनवले ना, पदार्थ आपल्याला बनवायचे, फक्त क्वांटिटी कमी जास्तची असू शकते. बाकी बनवायची प्रोसिजर सगळ्या गोष्टींची एकसारखीच असते, असं मला म्हणायचं आहे. आणि इतका छान स्वयंपाक हा 20 मिनटामध्ये रेडी झाला. आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी मुद्दाम घेऊन आली, की ज्यांना जास्त स्वयंपाकाचं म्हणजे भीती वाटते का एवढा स्वयंपाक माझा कधी होणार, त्यासाठीच म्हटलं त्यांना हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. आता या चपात्या चालूच होत्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच हा माझा व्हिडिओ शेअर करा. त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, भरभरून प्रेम द्या माझ्या व्हिडिओला आणि छान असा सपोर्ट तुमचा कायम माझ्यासोबत असू देत. आता इकडे चपात्या वगैरे झाल्या. लास्ट निवदाची चपाती छोटीशी तीसुद्धा केली आणि लगेच कढई तापायला ठेवली. यामध्ये ना मला पापड तळायचे आहेत. मस्त असे उडदाचे पापडसुद्धा तळून घेतले. आता परिपूर्ण आपला स्वयंपाक झाला आहे. छान असं देवाला ताट लावायचं आहे. मस्त स्वयंपाक खमंग वास सुटला आहे घरामध्ये आणि खरंच खूप छान स्वयंपाक झाला आहे हा. आणि खूप
कमी वेळातही झाला आहे. तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला समजलंच असेल. छान असं ताट करायला घेतलं, वाटीमध्ये शेव काढली, त्याचसोबत बाजूला पापड ठेवला आणि मग आपण बनवलेली छोटी निवदाची पोळी तीसुद्धा ठेवून दिली. त्याचसोबत पनीर बुर्जी आणि ना डाळ भातसुद्धा लगेचच बाजूला छान असं चमच्यामध्ये गोल आकारात भाताची वाटी बनवली आणि त्यावर ना मस्त असं तडक्याचं वरण सोडलं आणि त्याचसोबत पाण्याचा ग्लास भरून इतकं छान देवाचं हे ताट रेडी झालं. आता या सगळ्या पदार्थामध्ये तुम्हाला कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो मला कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय.